नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सेमी माध्यमाची आहे। वेळ 1 तास आहे, गुण 20 आहेत। पहिला प्रश्न, फिलिंग द ब्लँक्स ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल स्कोअर्स अपॉन टोटल नंबर्स ऑफ स्कोअर। Second, 3p into p square is equal to 3p cube. Third, in percentage bar graph, all bars are of height dash unit 100 units. Fourth, the angle of equal measure are congruent. B, match the following pairs, group A, group B. 2 marks, twice A plus 3A. C answer 5A. Area of rectangle L into B, answer A. Question number 2, solve any 4 subquestions, 8 marks. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर आहेत। आता पहिला प्रश्न यातील सॉल्व 3x + 12 = twice x - 4। उदाहरण सोडवून दिलेलं आहे। 3x - twice x, x +12 असल्यामुळे इकडे गेल्यानंतर -12 होणार आहे, बरोबर चिन्ह ओलांडल्यानंतर। -4 - 12 ॲडिशन होणार 16, मायनस साईन द्यायचं आहे उत्तराला। सेकंड, इफ द बेस ऑफ पॅरलोग्राम इज 8 सेंटीमीटर अँड हाईट इज 5 सेंटीमीटर देन फाइंड इट्स एरिया। Area of parallelogram, base into height, 8 into 5, 8 5s are 40 square centimeter. Third, in the figure alongside in triangle identical marks are congruent. State test and corresponds of vertical. कोणत्या कसोटीनुसार एकरूप त्रिकोण आहेत ते सांगायचं आहे। त्रिकोण XWZ and triangle YWZ, साइड XW, कॉन्ग्रंट साइड YW। गिवन म्हणजे दिलेल्या बाबी आहेत। अँगल W, कॉन्ग्रंट अँगल W सुद्धा दिलेला आहे। साइड WZ, कॉन्ग्रंट साइड WZ, कॉमन साइड आहे दोन्हीही ट्रायंगलमध्ये। मग टेस्टचा विचार केल्यानंतर टेस्ट कुठले येणार आहे? साइड अँगल साइड बाय SAS टेस्ट, ट्रायंगल SWZ आणि ट्रायंगल YWZ हे त्रिकोण SAA टेस्टनुसार एकरूप आहेत। क्वेश्चन नंबर 4, डिवाइड 5m² डिवाइड बाय -5 भागाकार करून दाखवलेला आहे। कोएफिशियंट -5 आलेला आहे, रिमाइंडर 0 आलेला आहे। जो भागाकार -5 आलेला आहे त्याला मायनस साईन द्यायचा आहे। आता पुढील प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन 4, सज्जनराव टेक्स अ लोन ऑफ 10,000 rupees फ्रॉम अ बँक ॲट रेट 10% per year for 1 year. How much money including the interest he will have to pay after 1 year? Principal 10,000, rate of interest 10, number of years 1 year. सिंपल इंटरेस्ट फाइंड करायचा आहे आणि त्यानंतर टोटल अमाउंट। सिंपल इंटरेस्टचं सूत्र प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू नंबर ऑफ इयर्स PRN डिवाइड बाय 100। 0 0 दोन्हीही कॅन्सल केलेले आहेत। 100 × 10, सिंपल इंटरेस्ट आलेला आहे 1000। आता आपल्याला हा सिंपल इंटरेस्ट मिळाल्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट काढायची आहे। टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस सिंपल इंटरेस्ट। $10,000 plus 1,000 is equal to 11,000. Answer 11,000 rupees he will pay after 1 year. Question number 3, solve any 2 sub questions, 6 marks. 1, solve the following equation, x - 9 upon x - 5 is equal to 5/7.
क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. 7 ब्रॅकेट x-9 इज इक्वल टू 5 ब्रॅकेट x-5. 7ने आतमध्ये गुणाकार केलेला आहे, 5ने आतमध्ये गुणाकार केलेला आहे. 7x - 5x -25 + 63 2 x इज इक्वल टू 38. पुन्हा 2ने डिवाइड केल्यानंतर आन्सर x इज इक्वल टू 19 येणार आहे. सेकंड क्वेश्चन, द नंबर ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स प्रोजेक्ट सबमिटेड बाय मॉडेल हायस्कूल नांदूर इन लास्ट 20 years at the state level science exhibition is. Prepare a frequency table and find the mean of the data. स्कोअर्स मिनिमम स्कोअर 1 आहे म्हणून 1 सुरुवातीला घेतलेला आहे आणि मॅक्झिमम स्कोअर 5 आहे म्हणून शेवटी 5 घेतलेला आहे. टॅली मार्क्स 1 3 फ्रिक्वेन्सी आहे 2 6 3 6 4 3 5 2. स्कोअर इंटू फ्रिक्वेन्सी मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 1 = 3, 6 2 = 12, 6 3 = 18, 3 4 = 12, 2 5 = 10. फ्रिक्वेन्सीची ॲडिशन केली 20 n आलेला आहे. मीनचा फॉर्म्युला लिहिलेला आहे सिग्मा fi(xi) अपॉन सिग्मा fi. 55 डिवाइड बाय 20 2.75 मीन आलेला आहे. थर्ड क्वेश्चन, द कॉस्ट प्राइस ऑफ अ मशीन इज 2,50,000 इफ द रेट ऑफ डिप्रिसिएशन 10% per year. Find the depreciation in price of the machine after 2 years. Cost price 2,50,000, depreciation 10%. To find after 1 year cost price of machine. प्रत्येक वर्षाला 10% किंमत कमी होत आहे. 100ला 10 तर 2.5 लाखाला किती? तर 25,000 एका वर्षाचे, कारण की 10% घसारा असलेल्या मशीनची किंमत 25,000ने कमी होणार आहे. एका वर्षाने मशीनची किंमत 2,25,000. त्याप्रमाणे दुसऱ्या वर्षाची पण आपण फाइंड करू शकतो. 100ला 10 तर 2,25,000ला किती? 10/100 इंटू 2,25,000. आन्सर आलं 22,500 रुपीज. आता 2 वर्षानंतर मशीनची किंमत किती असणार आहे? कॉस्ट प्राइस ऑफ मशीन 2,25,000 मायनस 22,500. आन्सर 2,02,500 रुपीज. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. धन्यवाद.